नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत कमालीचा ट्विस्ट आपल्याला बघायला भेटणार आहे। मित्रांनो, सासू आणि सुनेमधलं नातं इतकं बहरत चाललेलं आहे की काय सांगू। तुम्हाला तर कळलंच असेल मी कोणाबद्दल बोलते। आपली काव्या आणि मानिनी काकू। मानिनी काकू आणि काव्या यांचं नातं इतकं सुंदर, इतकं छान फुललंय म्हणून काय सांगू। दोघींमधला तो संवाद, बाप रे, दोघी इतकी सुंदर छान बोलत आहेत, एकमेकींसोबत हसत आहेत। त्यांच्या चेहऱ्यावर निखळ हास्य पाहून कुणालाही आनंदच वाटेल। मानिनी तिला सांगत आहे की काव्या, किती गोड दिसतेस ग तू, आणि तुझी ही लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे आणि तू खरंच किती उत्साही आणि किती आनंदी आहेस। अशीच आनंदी कायम राहा, कारण मला माझी मैत्रीण पुन्हा गमवायची नाहीये। तर काव्या सुद्धा मानिनी काकूंना सांगत आहे, काकू तुम्ही सुद्धा खूप छान हसत आहात, तर अशाच आयुष्यभर हसत राहा। मित्रांनो, पण त्या दोघींना काय माहिती, आता त्यांच्या आयुष्यात त्यांच्या आनंदाला ग्रहण लावणारं दुसरंच कोणीतरी येणार आहे म्हणून। बापरे, आता मोठा धमाका होणार आहे, बॉम्ब फुटणार आहे। तर मित्रांनो चला, तर आता मानिनी विचार करते की माझ्या लाडक्या दोन्ही सुनांना मी आता दागिने देते, कारण प्रत्येक मालिकेमध्ये ती काय बोलतात ना, परंपरा असते की सुनेचे दागिने, म्हणजे सासू काय करते, सुनांना दागिने देते, म्हणजे जुनी सासू ती तिच्या सुनेला देते, मग ती तिच्या सुनेला, म्हणजे अशी परंपरा पुढे चालत जाते। तसेच आता देशमुखांची मानिनी तिच्या दोन्ही सुनांना दागिने देणार आहे, पण तिने छान साड्याही घेतलेल्या आहे बरं का। म्हणजे दिवाळीला तशी परंपराच असते की घरच्या लक्ष्मीला साडी घ्यायची असते, तसंच मानिनी सुद्धा साडी घेतलेल्या आहेत। मानिनी आता दोन्ही सुनांना साड्या देते, दागिने देते। पण मित्रांनो, आता दागिने घेण्यासाठी काव्या नकार देते का? कारण काव्या मानिनी काकूंना बोलते, काकू काय आहे ना, ही परंपरा मान्य आहे मला, पण एवढे महागडे दागिने घेऊन मी माझ्यासोबत ठेवले तर मला झोपत यायची नाही हो, मला भीती वाटेल। आता मानिनीच्या मनात जरा थोडा संशय येतो की काव्या दागिने ठेवायला नाही का बोलत आहे, असं का बोलत आहे, ती नको का बोलत आहे। पण आता तिचा संशय कोण दूर करणार, की तिच्या मनात आणखीन स्फोट होणार का वाटतं तुम्हाला मित्रांनो? काय, कारण मानिनी एवढ्या प्रेमाने दागिने देत आहे, पण दोन्ही सुना आधी जरा नाहीच बोलत आहेत, परंतु नंतर त्या हसत खेळत त्या दागिने ठेवूनही घेतात आणि खूप आनंदात सगळेजण खूप उत्साही, खूप आनंदी असतात। त्यांची ही दिवाळी इतकी आनंदात जावं, पण माहिती आनंदात जाणार नाही, कारण आता ती सुनीता मोठा बॉम्ब, ॲटम बॉम्ब घेऊन येणार आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।